यांच्या वतीने विकेट हॅट्रिकसाठी 500 रुपयाचं पारितोषिक असेल. आणि 6 चेंडू 6 षटकार ठोकले ते 1000 नारायण फिरगाणे. आणि 3 चेंडू 3 चौकार ठोकले, 6 चौकार जरी ठोकले तरी 1000 रुपयाचं कॅश प्राईज श्री नारायण फिरगाणे. आज पुन्हा एकदा सुपर संडेमध्ये आपल्यामध्ये जॉईन झालेले आहेत. आज विश्वास केने देखील जॉईन झाले. विश्वास वेलकम, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. विश्वासचा आवाज देखील या क्रीडा नगरीवरती आपल्याला ऐकायला भेटेल. जाऊया शोधो गुड गेम, शोधो क्वालिटी क्रिकेट. एक दर्जेदार मॅच आपल्याला पाहायला भेटेल. पहिला बॉल इथे मात्र आपण पाहिलं तर चांगला चेंडू आपल्याला पाहायला भेटत. सलग आपण पाहिलं 2 चेंडू इथे मात्र झालेले आहेत. मॅचला इथे मात्र सुरुवात झालेली आहे. विश्वास केणे खूप चांगला, त्याचा शेड्यूल जो असतो बिझी असतो, अनेक कार्य तो मात्र करत असतो. तो देखील जॉईन झालाय. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहू शकताय. चांगलं क्रिकेट नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल आजच्या दिवसामध्ये. निसर्गाच्या सानिध्यामध्ये हे मैदान आपण पाहू शकताय. अप्रतिम असं हे मैदान. जय हनुमान क्रीडांगण. आडव्या बॅटनं फटका पाहायला भेटतो. त्या ठिकाणी फाईन लेग, स्पेअर लेग चेंडूचा पाठलाग करते. शेवटच्या मोमेंटला चेंडूला पकडण्याचा प्रयत्न, अगदी अंतिम क्षणी चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला भेटलं. त्या दरम्यान चेंडूला पकडलं गेलं, परंतु चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये सावट टीम. त्यांनी देखील म्हटलंय की मी 40 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू, परंतु बॅटिंग करत असताना 50 धावा आम्ही नक्कीच जमवण्याचा प्रयत्न करू. सोर संघाच्या कर्णधाराने चांगलं इथे बॉटमॅनचा वापर केला. जबरदस्त फटका. चेंडू 4 धावांसाठी हा आलाय आजच्या दिवसातील दर्जेदार 4 धावांसाठी चौकार. साईडला इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता त्या ठिकाणी. आणि आपण पाहू शकता इथे मात्र 4 धावा. अजून एक चांगला फटका आपल्याला पाहायला भेटलाय. आणि अशा पद्धतीनं पहिल्या षटकाची समाप्ती इथे मात्र झालेली आहे. धावसंख्या आपण पाहिली तर 11 धावा धावफलकावरती आहेत. चांगली सुरुवात आपण पाहू शकताय. पहिलं षटक समाप्त झालेलं आहे. धावसंख्या धावफलकावरती 11 धावा धावफलकावरती आहेत. सुरुवात चांगली आपल्याला पाहायला भेटत आहे. आज सुपर संडे, रविवारचा दिवस, प्रेक्षकांच्या लोट गर्दी आपल्याला पाहायला भेटेल. त्यामध्ये तुम्ही हे षटक कंप्लीट केलं. आलेल्या दोन्ही संघांचं या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक असं स्वागत आहे. एक चांगला खेळ या पाहुण्यांच्या वतीनं नक्कीच पाहायला भेटेल का वझरलीच्या या धर्तीवरती. ओ चांगला फटका, ताकदीचा वापर केला. स्लॉट मध्ये बॉल पाठवलाय चेंडूला पुढच्या प्लॉट मध्ये. हा आलाय षटकार. नव्हता गोलंदाज किरण दुसरं षटक हाताळत असताना आपण पाहू शकाल, परंतु महेश काही फरक पडणार नाही त्या ठिकाणी. दष्टपुष्ट बॅटर आहे.
काल आपण पाहिलं असेल यश भूषण पाटीलची बॅटिंग देखील काय जबरदस्त झाली. मी त्या बॅटिंगचा नक्कीच खूप चर्चा देखील करे, कारण लेन जर तुम्ही खेचता पॉपिंग थ्रीच्या आतमध्ये जातो आणि काय धमाकेदार फटकेबाजी, सर्वांना मंत्रमुग्ध केला. आणि भूषण पाटीलच्या बॅटिंगनंच आई जरीमरी टीमला या स्पर्धेमध्ये स्थिरावता आलं, यात शंका नाही आहे. दरम्यान महेश ओबावलांचा जबरदस्त वापर केलाय, फटका परंतु फसलाय. सरळ बॅटनं खेळायचा होता महेशला, परंतु इनसाइड आउट फटका आपल्याला पाहायला भेटलाय. एक धाव इथे मात्र मिळेल. धावसंख्या धावफलकावरती 1ने पुढे चालली आहे. 18 धावा धावफलकावरती आहेत. सुरुवात चांगली आहे. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर गोलंदाज दिगंबर 11 खर्च केल्या होत्या. या षटकामध्ये किरण गोलंदाजी करत असताना 7 खर्च करतोय. 18 धावा धावफलकावरती आहेत. ओव्हर शॉट, षटपडा नाही तो आठपडा सही. 4 धावांसाठी चौकार. आपण जर पाहिलं असेल निखिलला, तर नक्कीच या 2-3 वर्षामध्ये त्यांनी देखील चांगला इम्प्रोवाइज केलेला आहे. त्याला देखील थोडासा क्रॅम्प आला होता, परंतु त्यानंतर पुन्हा एकदा कमबॅक निखिलचं देखील आपल्याला पाहायला भेटलं. पुढील मॅचकरिता आपण अनाऊन्समेंट करूया. RCC राया आणि त्यांच्या अगेन्स्ट जय हरी रांजनोळी अशी मॅच आपल्याला पाहायला भेटेल. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी तयार राहायचं आहे. पुढील मॅचकरिता इनिंग ब्रेक नंतर आपण लगेचच टॉस करणार आहोत. हा पहिला ऑफिशियल कॉल तुम्हाला दिला जात आहे. आपण देखील याची काळजी घ्या. या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. हा बॉल वाईट आहे. निखिलनं पाहिलं त्या ठिकाणी थोडा असा आतमध्ये आला ऑफस्टिककडे. व्हाईट बॉल पाहायला भेटतो. धावसंख्येत भर होत असताना धावसंख्या 23. आज यश कांबेरे गुणलेखकाच्या भूमिकेत जोडलेले आहेत. त्याची देखील चांगली नजर होती या स्पर्धेवरती. सर्वांचं कमेंटमेंट, सर्व उजळलीकरांचं कमेंटमेंट आपल्याला या स्पर्धेच्या वतीनं पाहायला भेटलं. हलक्या हातानं पुश केलाय त्या ठिकाणी. चेंडू स्क्वेअरच्या दिशेने ट्रॅव्हल झाले 30 सर्कलच्या बाहेर. 1 धाव इथे मात्र मिळेल. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 2 षटकं समाप्त, 1 गडी बाद, धावा 24. थँक्यू डीजे. बघा 3 षटका नंतर जर तुम्हाला ड्रिंक्स हवं असेल तर तुम्ही मागणी करू शकता. पाण्याची मागणी तुम्ही कोणत्याही क्षणी करू शकता. पाण्याची पूर्तता जी मात्र केली जाईल. गुरु कांबेरे आपण मंचावरती यायचं आहे. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. आणि दरम्यान आपल्या मंचावरती किरणजी गोंधळे हे देखील उपस्थित आहेत. आपलं देखील वेलकम आहे. काल दादांचा संघ देखील दमदार परफॉर्मन्स आपल्याला पाहायला भेटेल. आज पुन्हा एकदा त्यांचा संघ इन अँड ॲक्शनमध्ये असेल. षटक क्रमांक 3 जयेश गोलंदाजी मार्कवरती. हो, इम्प्रोवाइज जबरदस्त फटका. गॅप आहे. क्षेत्ररक्षक पाठलाग करतील. चेंडू जाईल 4 धावांसाठी. चौकार. जबरदस्त या ठिकाणी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. अजूनही एकही गडी इथे मात्र गमावलेलं नाही. मैदानाच्या आतमध्ये काय जबरदस्त बॅटिंग सुरू आहे. निखिल आतापर्यंत आपण पाहिलं तर कॅल्क्युलेटेड क्रिकेट, परंतु आपण पाहिलं 3 चौकार त्याने ठोकलेले आहेत. 15 धावांवरती बॅटिंग करतोय. चांगली बॅटिंग आपण पाहू शकता. सोबतीला महेश आहे, त्याने देखील 12 धावांची खेळी साकारलेली आहे. शरीराचा वेध घेणारा बॉल आहे. इम्प्रोवाइज खेळण्याचा प्रयत्न दुसऱ्या बाजूला डायरेक्ट हिट देखील केला होता. बॅकअप तिकडे मात्र नाही. चेंडू ट्रॅव्हल झालाय. पाहावं लागेल धावा किती मात्र येतील. पंचांचा इशारा लेग बाईचा. इथे 5 धावा धाव फलकावरती.
मी तर म्हणेन इथे एकच धाव होती यश, परंतु या 4 धावा इथे बहाल केल्या गेला. मॅचमध्ये मजा येईल. आपण पाहिलं तर सावध टीमकडे देखील बॅटिंग आहे, कारण की आज किरण पाटील सावध एक्सप्रेस ही मैदानावरती धावेल यात शंका नाहीये. सध्या तरी विकेट किपरच्या भूमिकेमध्ये आहेत. मजा येईल आजच्या दिवसामध्ये. आज ए पोल आहे, ओपनचा पोल आहे, सो त्या दरम्यान खूप मजा येईल. आजच्या संघातून कोणता संघ जो मात्र आई झरीमेरी निंबोली संघाच्या अगेन्स्ट फाईट करेल. पुढील बॉल इथे फटका चांगला पॉपिंग क्रीजच्या आतमध्ये गेले, फटका एक्झिक्यूट केला. ओहो, अंतिम क्षणाला काय जबरदस्त कमिटमेंट इथे मात्र नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल. हे सर्व काही नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल या स्पर्धेच्या वतीनं. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे मात्र नक्कीच आपल्याला पाहायला भेटलं. या धावा रोखणं फार गरजेचं आहे. अशा मोमेंटला ही फिल्डिंग करणं फार गरजेचं आहे, आणि जी फिल्डिंग आपल्याला पाहायला भेटली डीप मिड विकेटला पॉपिंग क्रीजच्या आतमध्ये निखिल त्या ठिकाणी फटकेबाजी चांगली करतोय, परंतु तितकंच बेहत्तर क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा आता मात्र चेंडू जाईल गगनभेदी, गगनचुंबी, बिग 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 षटकार. थँक्यू सो मच डीजे सोनिया. तर RCC राया आणि जय हरी रांजनोळी हा दुसरा कॉल तुम्हाला आम्ही देतोय. आपण लवकरात लवकर उपस्थित राहा. इनिंग ब्रेक नंतर आपण टॉस करणार आहोत. इथे डॉट बॉल आपल्याला पाहायला भेटतोय. चांगला चेंडू आपण पाहू शकताय. या षटकात आपण विचार केला तर जयेशनं खर्च केलेले आहेत 17 धावा खर्च केलेल्या आहेत. 17 धावा या षटकामध्ये. हो, ऑनसाइडला फटका चांगला आहे त्या ठिकाणी. फाईन क्लिअर करत असताना चेंडू जाईल 4 धावांसाठी, चौकार. तीन षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. आपण मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक्स ब्रेक घेतोय. उरलेलं आता 12 चेंडूचं समीकरण जर आपण पाहिलं तर यश काय जबरदस्त 15.0 ची सरासरी धाव फलकावरती आहे. पण अजूनही अशी काही संधी मात्र दोन्ही बॅटर्सनं दिलेली आहे की ज्या संधीचं सोनं इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये सावाच टीमला करता येईल. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये आपण घेतोय. दरम्यान इथे दोन्ही खेळाडूमध्ये आता चर्चा होईल की आता इथून मोठे फटकेबाजी अजूनही करणं गरजेचं आहे, कारण की आपण जर पाहिलं तर फटकेबाजी सुरुवातीच्या ओव्हरपासूनच आपल्याला पाहायला भेटली. आता चौथं षटक आपण पाहू शकता. ड्रिंक्स ब्रेक समाप्त झालेला आहे. किरण पाटील सावध एक्सप्रेस मैदानाच्या आतमध्ये. आज सर्व तारे सितारे आपल्याला पाहायला भेटतील. ओ बॉटमॅनचा वापर केला त्या ठिकाणी. चेंडूला आपण पाहिलं तर वाईटिश लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडूवरती आहे. एकच धाव येथे मात्र मिळेल. एक धावेवरती आपण जर पाहिले तर धावसंख्या धावपलकावरती 46 या आकड्यावरती धावा जाऊन पोहोचलेल्या आहेत. या षटकामध्ये किरण पाटीलच्या आता काहीतरी कमबॅक करणं फार गरजेचं आहे. पाहूया किरण पाटील कशा प्रकारे षटकार या ठिकाणी षटक जे मात्र आहे ते हाताळेल हे पाहावं लागेल. हो, इथे मात्र फाईन पुन्हा एकदा क्लिअर झालेला आहे. व्हॉट अ शॉट, जबरदस्त क्रिकेट निखिलच्या बॅटमधून हा चौकार. आपण इकडे जर पाहिलं तर आता फाईन लेगला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी ठेवलेला आहे, कारण की सातत्यानं निखिल त्या दिशेनं आक्रमक फटकेबाजी केली आणि चांगल्या धावा देखील त्या जागेमध्ये मिळवल्या.
चतुर चालाक निखिल आहे. आणि दरम्यान आपण पाहिलं तर त्याची खेळी जबरदस्त विस्फोटक फटकेबाजी देखील तो करू शकतो. परंतु सध्या तरी आपण पाहिलं यश ऑन साईडला जास्त धावा त्यानं बनवलेल्या आहेत. ओ इथे फटका हवाई सफर करण्याचा प्रयत्न बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते. इथे धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी घातकी होईल का? ओहो पावं लागेल तिथे. फलंदाज फेल इथे होत असताना पहिला ब्रेक थ्रो मैदानाच्या आतमध्ये रनआउटच्या स्वरूपामध्ये महेश बाद. आणि आता इथे मात्र मॅच मध्ये थोडासा कमबॅक होईल का सावाद या टीमचा? फलंदाज महेशची खेळी समाप्त आणि धावसंख्या धावपलकावरती आपण पाहिली तर एक गडी बाद 51. मित्रांनो, कठीण परिस्थिती वाईट काळ हा सर्वात मोठा गुरु असतो आणि या काळामध्ये जी ज्ञानाची सुदोरी असते ती जन्मभर आयुष्यभर पुरत असते. कठीण काळ या ठिकाणी नक्कीच मागील 3 ओव्हरमध्ये आपण पाहिला 15.0ची सरासरी. पहिल्या षटकामध्ये 11 आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 13 आणि तिसऱ्या जयेशच्या षटकामध्ये 21 धावा ज्या मात्र आपल्याला पाहायला भेटल्या. आणि आता किरण पाटील यांच्यावरती सर्व काही आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये साहिल आलेला आहे. साहिल मैदानाच्या आतमध्ये आहे. पाहूया आता किरण पाटील साहिलला कितपर्यंत थांबून ठेवेल हे नक्कीच पाहायला भेटेल. हा बॉल चांगला आहे. स्विंग अँड मिस, जबरदस्त बॉलिंग. गोलंदाज किरण पाटीलचा आपण विचार केला ना यश, तर त्याच्याकडे वेग देखील आहे. चेंडूला एंगलिंग देखील करतोय अप्रतिम. लेन देखील खेचण्याची कला आहे या गोलंदाजाकडे. परंतु सध्या तरी या मॅचमध्ये आपण पाहिलं तर पहिल्या 3 ओव्हरमध्ये खूप साऱ्या धावा बहाल झालेल्या आहेत. किरण पाटीलचं कौतुक करणं फार गरजेचं आहे, कारण की 5च धावा सध्या तरी त्याने खर्च केलेल्या आहेत. आणि हे षटक फार महत्त्वाचं असेल. जे सावाद संघाच्या वतीनं किरण पाटीलचं हे षटक खूप महत्त्वपूर्ण आहे. हो, जबरदस्त बॉल, जबरदस्त बॉल. तालीम ही दी जाती है परिंदों को आसमान में उड़ने की, ये तो खुद ही तय कर लेते हैं मंजिले आसमान की. अप्रतिम गोलंदाजी, लाजवाब क्रिकेट. आजच्या दिवसामध्ये सर्व प्रेक्षकांना नक्कीच तारे सितारे पाहायला भेटतील या क्रीडांगणावरती. मजा येईल आजच्या दिवसामध्ये. कमबॅक असावा तर नक्कीच असा असावा जो किरण पाटीलच्या वतीनं आपल्याला पाहायला भेटत आहे. पुढचा बॉल, अजून एक बॉल डॉट, अजून एक बॉल डॉट. तुम हो तो क्या तुम हो भाई, हम है तो क्या कम है. इथे षटकाची समाप्ती, 4 षटकाची समाप्ती झालेली आहे. इथून कमबॅक झालेला आहे मॅचमध्ये. येणाऱ्या षटकामध्ये आपल्याला पाहावं लागेल की आता मात्र कोणता गोलंदाज असेल तो कमी धावा इथे मात्र देईल. आणि धावसंख्या धावपलकावरती एक गडी बाद 51 धावा. आता थोडासा प्लॅन केला जाते मैदानाच्या आतमध्ये, कारण की किरण पाटीलनं जे काम केलं ते लाजवाब. या षटकाचं आपण पाहिलं तर 5 धावा खर्च केला. चला वेळ खर्च करू नका, विनंती असेल. 6 धावा फक्त खर्च केल्या. काय गोलंदाजी आहे किरण पाटील. जसं नाव आहे ना तसा पुरवठा देखील आहे. सातत्यानं यश. काही खेळाडू असे देखील असतात की आमची काही तुम्ही कौतुक अजिबात करू नका, परंतु कौतुकास्पद हा खेळाडू आहे. आणि ज्याचं कौतुक केलं तरी त्याला देखील वाटतं की अजिबात आपण तशा पद्धतीनं कार्य जरी केलं नाही तरी चालेल, परंतु नक्कीच तो चांगलं कमेंटमेंट 100% कमेंटमेंट देत असतो. शेवटच्या षटकाला, हानाबारीच्या षटकाला आपण सुरुवात करतोय. थोडीशी चर्चा देखील झाली होती या षटकादरम्यान. आता या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज कुणाल आलेला आहे. कुणालला आता कशा पद्धतीची गोलंदाजी करेल, कारण की समोर बॅटर आहे निखिल, तो देखील जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. त्यांनी देखील चांगल्या धावा या मैदानावरती काढलेल्या आहेत. निखिलला फरक पडणार नाहीये. फेकून दिलाय चेंडू सीमा पार. गिली गिली चंपा, खुश हुई रंबा, गेंद गया लंबा. ठोक दीजिए सोनिया.
आपल्याला पाहायला भेटतोय. यस, नक्कीच अनुभव आपल्याला पाहायला भेटतो आणि सत्ता धावफलकावरती आपण पाहू शकाल. 7 धावा धावफलकावरती आपण नक्कीच पाहू शकाल. निखिल काय बॅटिंग होते, जबरदस्त बॅटिंग. उघडा डोळे बघा नीट, हा असेल फ्री हिट. पुन्हा एकदा खेचून मारलाय फटक्यात वजन आणि धावा मिळतील तब्बल अर्धा डझन. षटकार. धावांवरती खेळतोय. 13 धावा इथे मात्र आल्या तरी या स्पर्धेतील ही 50 नंबर दुसरी 50 आपल्याला पाहायला भेटेल या स्पर्धेतील. काल भूषण पाटीलने देखील अर्धशतक झलकावलं होतं. मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल झाला. एक नाही दुसरी धाव घेण्याचा नक्कीच निखिलला प्रयत्न करेल का, पावा लागेल दुसऱ्या साईडला. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. निखिलला आज अर्धशतक कंप्लीट करायचं आहे. या कल्याण तालुक्यामध्ये त्याच्या नावाचा देखील त्याला बोलबाला करायचा आहे. मॅचमध्ये मजा येईल. सावा टीम देखील कम नाही आहे. या संघामध्ये देखील खेळाडू आहेत. मोठे फटकेबाजी देखील होऊ शकते, ते देखील सोर टीमला माहीत आहे. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहूया. हा बॉल आपल्याला चांगला पाहायला भेटतो. दरम्यान खूप चांगला चेंडू आपण पाहिलात. हा डॉट बॉल आपण पाहू शकताय. धावसंख्या धावफलकावरती 66 धावा धावफलकावरती आहेत. अजून 3 चेंडू इथे मात्र शिल्लक आहेत. मिस्टर निखिल जो मात्र स्ट्राईकवरती आहे. डेड बॉल. थोडं समीकरण या ठिकाणी चुकलंय. कुणाल देखील त्याला देखील माहीत आहे की इथे मात्र अर्धशतक जर एखाद्या खेळाडूचं येत असतं तर आत्मविश्वास जो मात्र वाढत असतो. आडव्या बॅटनं फटका एक्झिक्यूट केलेला आहे. चेंडू डीपमध्ये सरकलेला आहे. थोडासा फंबलनेस तिथे मात्र झाली. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव देखील इथे मात्र कंप्लीट. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहू शकताय. आता 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 50चाच आपण विचार करतोय. 50 करण्यासाठी 9 धावांची गरज आहे. निखिल आणि संघाची धावसंख्या झाली आहे 68 धावा. ओ हो हो हो, इथे मात्र हा बॉल चांगला राहिला. सावा टीम. ओ वाईट. यस नक्कीच. सीझन थोडासा या ठिकाणी बदल केला त्या ठिकाणी पंचांनी. हा व्हाईट बॉल नाही. शफलिंग होण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी बॅटर निखिलचा. ओ चांगला फटका. फटका कुठे जाईल. चेंडू सीमा पार आणि हा षटकार आपल्याला पाहायला भेटतोय. याचबरोबर पहिल्या इनिंगचा खेळ इथे समाप्त झालेला आहे. पहिल्या इनिंगच्या अखेरीस धावा इथे बनवलेल्या आहेत. 74 आणि 75 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. आणि इथे आपण विनंती करतोय, चला आपल्याकडे वेळ आहे. RCC राया आणि जय हरी रांजनोडी या 2 टीममध्ये आपण टॉस करणार आहोत. आणि या मॅच धावतं वर्णन आपण ऐकूया विश्वास केने यांच्या आवाजात. यांचा आवाज आपण ऐकला. तर पुनश्च सर्व लाडक्या क्रिकेट रसिकांचं मान्यवरांचं आई गावदेवी क्रिकेट संघ ओझरले आयोजित गावदेवी चषकाच्या वतीनं मनपूर्वक सरशार्दिक स्वागत असेल. अंतिम दिवस आहे आणि आमच्या मंचावरती अनेक मान्यवर देखील या स्पर्धेचा या मॅचचा आनंद घेतात. सर्वांचं पुनश्च सरशार्दिक स्वागत असेल.
गुरुनाथजी कांबेरे आपण या मंचावरती. गुरुनाथजी कांबेरे आपणास विनंती असेल आपण मंचावरती यायचं. साबाद आणि त्यांच्या अगेन्स्ट संघ आपण पाहतोय सोरगाव या दोन दिग्गज संघादरम्यान ही लढत सुरू आहे. आणि आता मात्र जिंकण्यासाठी धावा बनवायच्या त्या म्हणजेच तब्बल 75-75 धावा. आपण शुभ सन्मान करूयात आमच्या मंचावरती. नारायणजी फिरंगाणे यांचा आपण शुभ सन्मान करतोय आमच्या मंचावरती. निकेशजी पाटील, निकेशजी फरडे यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करतोय. या आपण सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. हा शुभ सन्मान आमच्या मंचावरती आमच्या मान्यवरांचा आपण करतोय. नारायणजी फिरंगाणे यांचा आपण शुभ सन्मान आमच्या मुख्य मंचावरती करतोय. मायेची प्रेमाची आपुलकीची शॉल त्याचबरोबरीने या स्पर्धेची गोडाठवण सन्मान चिन्ह मोमेंटो देऊन आपण सन्मानित करतोय नारायणजी फिरंगाणे यांना. हा शुभ सन्मान आमच्या पंचावरती केला जाईल निकेशजी फरडे यांच्या शुभ हस्ते. पुढील दोन्ही संघांना विनंती असेल आपण टॉससाठी सज्ज राहा. RCC राया त्यांच्या अगेन्स्ट जय हरी राजनोदी संघ. आज अंतिम दिवस आहे, अनुषंगाने वेळ वाचवणं गरजेचं आहे आणि पुढील सामने हे 4 षटकांचे असतील. या गोष्टीची आपण नोंद घ्यायची आहे कारण की पहिली मॅच आपण 5 षटकांची ठेवली होती. कारण की RCC राया संघ काल उशिराने घरी पोहोचला होता. नाईटला त्यांची स्पर्धा होती, त्या अनुषंगाने थोडासा 10 मिनिटांचा वेळ त्याला मिळावा. त्या अनुषंगाने आपण ही पहिली मॅच 5 षटकांची ठेवली होती. परंतु पुढील सर्व सामने प्रत्येकी 4-4 षटकांचे असतील. या गोष्टीची सर्व संघांनी नोंद घ्या कारण की आज अंतिम दिवस आहे, मेगा फिनाले, वेळ वाचवणं गरजेचं असेल. आणि आता मात्र राजनोडी संघ आणि RCC राया संघ आपण रिपोर्टिंग करा. गुरुनाथजी कांबेरे यांचा देखील आपण सन्मान आमच्या मंचावरती आपण करतोय. गुरुनाथजी कांबेरे यांचा देखील आपण आज सन्मान आमच्या मंचावरती करतोय. मायेची प्रेमाची आपुलकीची शॉल या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह मोमेंटो देऊन त्यांना आपण सन्मानित करतोय. हा शुभ सन्मान आमच्या मंचावरती आयोजकांच्या वतीनं आपण करतोय. तदनंतर महेशजी कांबेरे यांचा देखील आपण सन्मान करणार आहोत. या महेशजी कांबेरे यांचा देखील आपण शुभ सन्मान आमच्या मंचावरती करूयात. या सर्वांचं महत्त्वाचं योगदान, महत्त्वाचं सहकार्य या स्पर्धेला लाभलंय आणि इथे त्यांचा सर्वांचा आपण शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीनं करतोय. महेशजी कांबेरे यांचा आपण सन्मान आमच्या मंचावरती करतोय. मायेची प्रेमाची शॉल या स्पर्धेची आठवण सन्मान चिन्ह देऊन आपण सन्मानित करतो मान्यवरांना. खूप साऱ्या शुभेच्छा असतील, असंच सहकार्य राहू द्या, असंच प्रेम राहू द्या. आणि आपल्या सर्वांचं पुनश्च गावदेवी चषकाच्या वतीनं आम्ही मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतो. आणि पुढील मॅचला आपण सुरुवात करतो, पुढील इनिंग. आणि आता मात्र मॅचला सुरुवात होते. सर्व मंगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते. आदिशक्ती जगदंबे मातेला नमन करून आणि महाराष्ट्राच्या आराध्य दैवत राजे छत्रपती महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा देऊन अंतिम दिवसाला आपण करतोय सुरुवात. पहिला चेंडू स्लॉग स्वीप केलाय, चेंडूला फेकून दिला स्क्वेअर लेग, बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिला चेंडूवरती दमदार स्ट्रोक, चौकार. किरणजी गोंडले त्यांचा देखील आपण शुभ सन्मान करूयात. नारायणजी फिरंगाणे यांना विनंती असेल आपण किरणजी गोंडले यांचा शुभ सन्मान आमच्या मंचावरती करायचा आहे. सदस्य कल्याण ग्रामीण क्रिकेट संघटनेचे आणि त्यांचा आपण शुभ सन्मान करतोय आमच्या मंचावरती. काल त्यांचा संघ आपण पाहिला तर इथे क्वालिफाय देखील झाला आणि आज ते ॲज अ गेस्ट म्हणून या स्पर्धेला उपस्थित आहेत. संध्याकाळच्या सत्रामध्ये पुनश्च ॲक्शनमध्ये असतील सेमीफायनल क्रमांक 2 मध्ये. यश गोलंदाजी ट्रॅकवरती आणि त्याच्या समोर किरण आणि नॉनस्ट्राइक हेडला ॲज अ बॅटर अक्षयला आपण पाहतोय. स्टीपॉट करून अगदी समोरच्या दिशेनं कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळाला. इनफिल्डला क्लिअर केलाय, लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक सलगचा हा दुसरा दमदार चौकार. चेंडू 6 षटकार आणि 6 चेंडू 5 चौकार. आजच्या दिवसामध्ये चांगली कामगिरी पाहायला मिळते. पुनश्च इथे स्वीशीट केलं क्षेत्ररक्षक
स्वीपर कव्हरला पोहोचतोय आणि एक धाव मिळेल. 6 चेंडू 6 षटकार 6 चेंडू 6 चौकार मारले तर 1000 रुपयाचा कॅश प्राईज नारायणजी फिरंगाणे आणि विकेट हॅट्रिकसाठी 500 रुपयाचा कॅश प्राईज सन्मान्य नारायणजी फिरंगाणे यांच्याकडून लावण्यात आलाय. 6 चेंडू 6 षटकार फार कमी वेळा पाहायला मिळत असतात, चौकार देखील कमी वेळा पाहायला मिळत असतात, परंतु या हंगामामध्ये आपण पाहिलं तर हा कारनामा बऱ्याचदा झालाय. नुकत्याच झालेल्या स्पर्धेमध्ये निखिल केळेने 7 मध्ये 7 षटकार मारले होते आणि इथे हा षटकाराचा उल्लेख केला आणि षटकार देखील आलाय. घुटना टेक वर सिक्सर देख मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. आजच्या दिवसातील हा दमदार स्ट्रोक षटकार. पंधरा या धावसंख्येवरती जाऊन पोहोचल्या. 15 धाबा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 4 चेंडू फिगलेत आणि यश वरती आता आक्रमण केलं जातंय. अक्षय त्याच्या सोबतीनं किरण पाटीलला आपण पाहतोय. चांगली बॅटिंग आतापर्यंत सध्याच्याकडे दोन्ही बॅटर्सच्या वतीने आपण पाहतोय. वडव्या पाटणे ऑन साइडला चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक येतोय डीप मधून अगदी फेकी करेल तोपर्यंत एकच धाव मिळेल, कारण की किरण पाटील आता स्वतःवरती विश्वास दाखवतोय. स्ट्राईक स्वतःकडे ठेवली आहे त्याने आणि धावसंख्या धाव फलकावरती आता जाऊन पोहोचेल ती म्हणजेच तब्बल 16 रन्स ऑन दी बोर्ड. 16 धावा धाव फलकावरती जोडल्या जातात. 16 धावा धाव फलकावरती आता पाहायला मिळतात आणि सध्याच्या घडीला एक अंतिम चेंडू अजूनही शिल्लक आहे. पुणेशा इथे मात्र अपील झाली होती, लाऊड अपील होती. लेग बायचा इशारा पंचांच्या वतीनं आलाय. पिचिंग आउटसाइड आपण पाहिली आणि त्या अनुषंगाने लेग बायची एक धाव फलकावरती जोडली जाईल. अशा पद्धतीनं पहिल्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 17 धावा. आयोजकांना विनंती असेल आपण नक्कीच कॉन्टॅक्ट करा संघांशी, कारण की आज अंतिम दिवस आहे. बाकीच्या गोष्टी तर होतच राहतील, परंतु आपण वेळेवरती संघांना उपस्थित राहण्यासाठी आपण आवर्जून इथून मात्र सूचना द्यायच्यात, कारण की यापुढील मॅच झाली तर मग विनिंग मॅच देखील खेळवता येईल. कारण की अंतिम दिवस आहे, वेळ वाचवणं गरजेचा. जर अधिकचा वेळ खर्च झाला तर मग सेकंड राऊंड पासून सामने देखील 3 षटकांचे खेळवण्यात येतील. या गोष्टीची सर्वांनी नोंद घ्या, कारण की थंडीचे दिवस आहे, डीप फॅक्टर आहे. संध्याकाळच्या सत्रामध्ये अंधार लवकर होतोय आणि मेगा फिनालेमध्ये कुठल्याही संघावरती अन्याय होऊ नये, त्या अनुषंगाने सकाळच्या सत्रापासूनच आपण वेळ वाचवणं गरजेचं आहे. ही सूचना आम्ही नक्कीच आपण पाहिलं तर ठीक 10:47 देतो. राजू सर 5:30 वाजता या सूचनेचा नक्कीच तुम्हाला विचार करावा लागेल, कारण की त्यावेळेस देखील मॅच शेवटच्या मोमेंटला असेल आणि मैदानाच्या आतमध्ये अंधार झालेला देखील असेल, यात मात्र शंका नाही. परंतु जाऊयात मॅचच्या दिशेनं. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 17 धावा. आता गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज देखील हो कमालीची गोलंदाजी, क्या बात आहे. चांगली गोलंदाजी राहिली निखिल च्या वतीनं. किरण पाटील आता मात्र शांत ठेवले जात आहे. चांगली गोलंदाजी बॅक ऑफ द हँड. पहिला चेंडू हाताळला, त्याच्यावरती कुठली संधी मिळाली नाहीये किरण पाटीलला आणि पहिला चेंडू डॉट आला. किरणकडे देखील क्षमता मोठे फटके मारण्याची 2 चौकार आपण पाहिले देखील. ओ स्विच हिट, क्या बात आहे, कमालीची फटकेबाजी. बॅक षटकार येतो आणि धावसंख्या धावफलकावरती 23 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. किरण पाटीलचा विचार केला तर व्यावसायिक क्रिकेटमध्ये अनेक साऱ्या स्पर्धा तो खेळला. ॲज अ बॉलर नेहमीच तो पुढे राहिलाय, परंतु आता सध्याच्या घडीला ऑलराऊंडरची भूमिका साकारत असताना बॅटिंग देखील तितकीच दमदार करतोय. स्विच हिट केला आणि अगदी बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेनं चेंडूला सीमारेषेच्या बाहेर पाठवला. आज षटकार आला नाही. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 23 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. जिंकण्यासाठी बनवायच्यात 75 इथून मात्र बनवायच्यात. टीम जयहरी रांजनोळी आणि आरसीसी राया संघ आपण आता सज्ज राहा, कारण की पुढील मॅच तुमचीच असेल. आज जास्तीचा वेळ घेऊ नका. आता मात्र काहीसा वेळ आता मात्र शिल्लक राहिला या मॅच साठी. ओ पुणेशा कमालीचा फटका, परंतु आता मिस टायमिंग पाहायला मिळाला. शॉट कव्हरला क्षेत्ररक्षक आणि फलंदाज किरण पाटील होतोय बाद. पहिला विकेट मधाच्या आतमध्ये. टीम सावधला. किरण बॅक टू द
चांगली या ठिकाणी मात्र गोलंदाजी राहिली. आता नवीन बॅटर जयेश इनॅट नंबर 3 वरती. गोलंदाज निखिल आपण पाहतोय इथे सॉफ्ट हँडने खेळले, चांगला चेंडू होता. हो क्षेत्ररक्षक करतोय काय, परंतु शेवटच्या मोमेंटला चेंडूला गॅदर जरूर केला आणि तत्पूर्वी या 2 धाबा अगदी धावफलकावरती जोडल्या जातील. लॉंग ऑफ मधून क्षेत्ररक्षक आले, फेकी केली आणि तत्पूर्वी 2 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 25 धाबा धावफलकावरती आहेत. आणि टीम RCC राया आणि जयहरी रांजनोले आपण रिपोर्टिंग करा. आयोजक आपण देखील त्यांच्या संपर्क करा, कारण की पुढील मॅच जर संघ आले नाही तर कुठेतरी थोडासा वेळ आपला खर्च होईल आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये देखील तो वेळ आपल्यासाठी इथून मात्र असणं गरजेचं असेल. दरम्यान एक धाव एक चिक्की सिंगल धावफलकावरती जोडली जातील. एकेका धाबेसाठी आता संघर्ष सुरू आहे, कारण की किरण पाटीलचे विकेट, त्याच्यानंतर मात्र धाबांवरती ब्रेक लावण्याचे यशस्वी ठरलाय आज बॉलर निखिलला आपण पाहतोय. राईट नाव आपण विचार केला तर 25 धावा धावफलकावरती आहेत आणि दॅट्स वाय इथून मात्र अजूनही जिंकण्यासाठी 50 धावांची आवश्यकता असेल. 75 बनवायच्यात, 25 तर झाल्यात. ओ फुल टॉस, त्याच्यावरती विकेट केला, परंतु डीप मध्ये मिड विकेटला क्षेत्ररक्षक तर आहेत आणि इथे मात्र पंचांनी आमच्यापर्यंत निर्णय पोहोचवला. असा तिसऱ्या पंचांना रेफर केला, रिव्ह्यू घेतला बॅटिंग करणाऱ्या संघाने. चेक केलं जाईल तिसऱ्या पंचाच्या माध्यमातून हा भीमर आहे की नाही. वेस्ट ऑफ वाईटसाठी आता मात्र चॅलेंज केला आणि योग्य तो निर्णय तिसऱ्या पंचांच्या वतीनं तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. इट्स अ फेअर डिलिव्हरी, रिव्ह्यू अनसक्सेसफुल, फलंदाज बाद. RCC राय संघ आपण रिपोर्टिंग करा, कारण की आता जयहरी रांजनोली संघ देखील आता इथे पोहोचतोय. विनंती असेल राया संघ आपण आता रिपोर्टिंग करायचं आहे. चला आपण माश ऑन करायची आहे. पुण्याच्या गोलंदाजी ट्रॅकवरती आता करणला गोलंदाजी ट्रॅकवरती आणलाय, कारण की आपण पाहिला निखिलने फक्त 9 धाबा खर्च केल्या, 2 महत्त्वाचे विकेट्स घेतले. 26 धाबा धावफलकावरती जिंकण्यासाठी अजून 49 धाबा बनवायच्या. चेंडू शिल्लक असतील 18 मध्ये बनवायच्यात 49. नवीन बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये हरीशला आपण पाहतोय. एका बाजूने जयेश जेडी आणि दुसऱ्या बाजूने हरीशला आपण पाहतोय. ओ बॅकफुटला गेले, पंच केलाय, बॅकफुट पंच पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक तिथून मात्र फार मोठा प्रवास केला, अगदी वेगाने चेंडूवरती आले आणि तत्पूर्वी या धावा धावफलकावरती किती जोडल्या जातील ते देखील पाहणं गरजेचं आहे. इथून मात्र एकच धाव घेतली जाईल. जयेश जेडी आता स्ट्राईक घेतोय, कारण की मागील झालेल्या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर जेडीचा परफॉर्मन्स देखील चांगला राहिला होता. 50 धावांची आक्रमक इनिंग त्याने देखील साकारली होती आणि आज या विभागामध्ये कल्याण तालुक्यामध्ये देखील त्याला आता सध्याच्या घडीला आवश्यकता असेल त्या इनिंगची, कारण की आता मात्र संघ थोडासा अडचणीत सापडलाय. धावसंख्या धावफलकावरती 27 वरती आहे आणि आता जिंकण्यासाठी उर्वरित 17 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 17 मध्ये धावा बनवायच्या आहेत 48. हो, लाईन शेक करावी लागेल. ऑफस्टिकच्या बाहेर पंचांचा हा वाईटचा इशारा. सकाळचं सत्र आणि आपण पाहतो मित्रांनो, आई गावदेवी स्पोर्ट्स उझरले आयोजित आई गावदेवी चषक 2026 हा थरार आपण पाहतोय आणि मदारशा आतमध्ये ही पहिली लढत. एका बाजूला टीम सोरगाव आणि त्यांच्या अगेन्स्ट सावध, अशी ही बिग फाईट मॅच मदारशा आतमध्ये आपण पाहतोय आणि आता जिंकण्यासाठी 46 धावांची आवश्यकता असेल टीम सावधला. हो, आता मात्र चांगला चेंडू अवे ऑफ दी बॉडी चेंडूला पिच केलं होतं. थोडासा बाउन्स अतिरिक्त आपण पाहिला आणि पाटम बॉलमध्ये कुठलाही संपर्क झाला नाहीये. निर्धाव चेंडूची समाप्ती होती आहे आणि इथे मात्र धावसंख्येचा विचार केला तर
धावसंख्या 28 वरती कॉन्स्टंट आहे, स्टेबल आहे. इथून मात्र धावा बनवाव्या लागतील कारण की आता हे तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. जयहरी रांजनोली संघ देखील उपस्थित राहिला. ओ फटका हा तर जेडीचा चांगला आहे, प्रॉपर कनेक्शन, परंतु डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक पोहोचलाय. व्हॉट अ जजमेंट, कमालीचं जजमेंट पाहायला मिळालं. वाईडिश लॉंग ऑनला तिथे मात्र झेल टिपलाय क्षेत्ररक्षक निखिल ना आणि ते फलंदाज बाद होईल. बिग फिश डाऊन, मोठा मासा गळायला लागलाय पुनश्चा. जयेश अर्थातच जेडी बाद होतोय. जेडी बॅक टू द पवेलियन. नवीन बॅटर आता मधाच्या आतमध्ये कुणाल येतोय. कुणाल वरती ही जबाबदारी असेल कारण की सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर चांगली गोलंदाजी राहिली टीम सुरगावच्या वतीनं. ओ हा फटका देखील मिस्टामिंग आहे. चेंडू बराच वेळ हवेत आणि आणखी एक इथे मात्र चांगला जजमेंट पाहायला मिळाला. आधी आपण पाहिलं तर निखिलनं झेल टिपला, आता क्षेत्ररक्षक यशने इथे झेल टिपलाय. तू चल मे अशी परिस्थिती मधाच्या आतमध्ये फलंदाज कुणाल आला आणि कुणाल शून्यावरती बाद देखील झाला. कुणाल बॅक टू द पवेलियन. विजयजी राव आणि त्याचबरोबर हरिभक्त गजाननजी कांबेरे, नक्कीच आमच्या दोन्ही मान्यवरांना विनंती असेल आपण या मंचावरती आपलं आई गावदेवी चषकाच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती आणि इथून या मॅचचा आनंद घ्यायचा आहे. टीम RCC राया आता आपण रिपोर्टिंग करा. हो इथे दिशा लाईन लेंथ चेक करावी लागेल कारण की लेग स्टिक सोडली आहे आणि पंचांचा वाईटचा इशारा. नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये आपण पाहिला तर 6व्या क्रमांकावरती मंगेश आला आणि आता मंगेशवरती जबाबदारी असेल कारण की आता सामना हळूहळू दूर चाललाय तो म्हणजे टीम सावशच्या वतीनं. कमालीची गोलंदाजी राहिल्या निखिल आणि करणशी देखील. हो रायझिंग अँड सरप्रायझिंग, हा चेंडू देखील आलाय डॉट. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. आता 75 इथून मात्र बनवायचे आहेत आणि आपण पाहिला सध्याच्या घडी तर धावा बनल्या 29-29 आणि या षटकातील आता चेंडू शिल्लक आहेत. विकास आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतील. अंतिम चेंडू शिल्लक आहे तिसऱ्या षटकातील. आता टीम RCC राया आपण रिपोर्टिंग करा. आयोजकांच्या वतीनं सूचना येतात. तो परफेक्टली यॉर्कर चेंडू, परंतु इथे मात्र पंच सांगतात की फिशिंग आउटसाइड आहे, त्या अनुषंगाने लेग बाय चेक धाव अंतिम चेंडूवरती अंकित होईल. आणि आता सध्याच्या घडीला 3 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झाला आणि 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 30 धावा आहेत आणि जिंकण्यासाठी अजूनही आपण विचार केला तर 12 चेंडू आणि 12 मध्ये बनवायच्या धावा 45 धावा अजूनही बनवायच्यात. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये आणि ऐकूयात डीजे सोना यांच्या वतीने एक सुमधुर संगीत. यस बारा चेंडू आणि जिंकण्यासाठी आता धावा बनवायच्यात 45. निखिल गोलंदाजी ट्रॅकवरती आला आणि निखिलचा हा पहिला चेंडू इथे मात्र निर्धाव पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी राहिली या इनिंगमध्ये टीम सुरगाव या संघाशी कारण की सध्याच्या घडीला सावध संघाच्या वतीनं आपण पाहिलं तर चांगला परफॉर्मन्स नेहमीच राहिला होता, परंतु या मॅचमध्ये त्यांना शांत ठेवलाय. मिनी हेलिकॉप्टर उडवलाय जरूर, परंतु लँड होईल
अगदी लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणखी एक विकेटची प्राप्ती. फलंदाज होतोय बाद. चांगली गोलंदाजी निखिलच्या वतीनं. आता मंगेशला माघारी परतावं लागेल. मंगेश बाद. संघ आपण सज्जरा, त्याचबरोबर कुकसे आणि भिनार संघ आपण देखील रिपोर्टिंग करा, कारण की आज अंतिम दिवस आहे. वेल वाचवणं गरजेचं आहे. गॅप शॉट सिलेक्शन आहे. क्षेत्ररक्षक तिथे मस्त पोचतोय आणि तत्पूर्वी एक साम मिळेल. अभिन फलंदाज मधाच्या आतमध्ये आता दिगंबरला आपण पाहतोय 7व्या क्रमांकावरती आणि सध्याच्या घडीला धावसंख्या धावफलकावरती 31 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 31 धावफलकावरती. हा फटका मिस टायमिंग की प्रॉपर टायमिंग पाहावं लागेल. डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक आणि अगदी वाईडिशा लॉंग ऑफला आणखी एक झेल टिपलाय. तू चल मे आया अशी परिस्थिती मधाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला टीम सावशी आणि फलंदाज मधाच्या आतमध्ये बाद होईल. हरेशच्या खेळीचा अंत. बालचंद्रजी कांबेरे यांचं देखील आगमन झालंय. वेलकम, आपलं सहर्ष हार्दिक स्वागत असेल. पुणेशा इथे मात्र चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. बॅकवर्ड पॉइंटला तिथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं आहे आणि या षटकामध्ये आपण पाहिलं तर चांगली गोलंदाजी राहिली आहे निखिलची देखील. दिवेश नवीन बॅटर 8व्या क्रमांकावरती आलाय. 32 धावफलकावरती. हा फटका देखील अत्यंत चांगला पाहायला मिळाला. अगदी गोळीच्या वेगाप्रमाणे चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय, परंतु या चौकाराने फारसा फरक पडणार नाहीये टीम सोरगावला, कारण की आता मात्र धावांचा अंतर वाढलेला आहे. परंतु जो विजयाचा आणि पराजयाचा अंतर आहे तो जरूर कमी करण्याचा प्रयत्न येथून मात्र दोन्ही बॅटर्सच्या वतीनं केला जाईल. आणि आता मात्र 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. 4 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावर 36. आता उर्वरित चेंडू शिल्लक आहेत 6 आणि 6 मध्ये धावा बनवायच्यात म्हणजे तब्बल 39 धावा. वसंतजी कांबेरे यांचं देखील आगमन झालं. या मंचावरती येऊन स्थानापन्न व्हा. सर्वांचं पुनश्चा आई गावदेवी स्पोर्ट्स ओझरले आयोजित आई गावदेवी चषकाच्या वतीनं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत असेल. मानाची सन्मानाची अभिमानाची स्पर्धा आपण पाहतोय. अंतिम 6 चेंडू आणि गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज हर्षला आपण पाहतोय. 39 धावा अजूनही बनवाय. 36 बनल्या सुरुवातीच्या 4 षटकामध्ये. पहिल्या षटकामध्ये 17 धावा आल्या होत्या. असं वाटलं होते की धावांचा आलेख उंचावला जाईल, परंतु तसं घडलं नाहीये. बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅटम बॉलमध्ये संपर्क झाला नाहीये. आज चेंडू देखील आलाय डॉट. आज सोरगाव संघाने सकाळच्या सत्रामध्ये इम्प्रेसिव्ह कामगिरी केली आहे. गोलंदाजी असेल फलंदाजी असेल दोघांवरती त्यांनी प्रभावित करून सोडलं आणि कॅचेसचा विचार केला तर कॅच देखील अप्रतिम पकडल्या. पुनश्चा मिस टायमिंग. आता शॉर्ट थर्डचा क्षेत्ररक्षक इथे चुकी करतोय. मी आधी म्हटलं होतं की एकही झेल सोडला नाही, परंतु जसा उल्लेख झाला तसा झेल सोडला. परंतु या कॅचने कुठेही फारसा फरक पडणार नाहीये, कारण की आता फक्त आपण विचार केला तर 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. येणारे 4 चेंडू फक्त शिल्लक आहेत आणि आता विजयाच्या दिशेने वाटचाल होतीये टीम सोरगाव या संघाची. इथे मात्र पुल करण्याचा प्रयत्न होता. चांगली गोलंदाजी, लेन खेचली आणि त्याच्यावरती देखील डॉट बॉल पाहायला मिळाला. अप्पू आपण या RCC राया संघाशी अप्पू आपण या आमच्या कॉम्बॉक्सशी आपण संपर्क करा. आणि त्याचबरोबरीनं जे हरी रांजोळी संघाचे संगणक आपण देखील या फटका हा दमदार आहे. क्लासिकल स्ट्रोक पाहायला मिळतोय आणि क्षेत्ररक्षक तिथे पोहोचलाय. तर काय चाललंय, काय बिघडते पाहावं लागेल, कारण की अगदी लॉंगलेगच्या दिशेनं हा फटका होता आणि एकच धाव. एकेका धावेसाठी आता संघर्ष करतो मधाच्या आतमध्ये टीम सावध संघ. धावसंख्या धावफलकावरती 38 धावा धावफलकावरती. अंतिम 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. इथे मात्र चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय, परंतु डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक. आणखी एक विकेट, फलंदाज बाद.
टॉससाठी आपण या, कारण की आज शेवटचा दिवस आहे, इथून वेळ वाचवणं गरजेचं आहे आणि पुढील सर्व सामने ही 4 षटकांचे असतील या गोष्टीची देखील आपण नोंद घ्या, कारण की पहिला सामना आपण जरूर 5 षटकांचा ठेवला होता, परंतु यापुढील होणारे सर्व सामने 4 षटकांचे असतील, कारण की आज अंतिम दिवस आहे, वेळ वाचवणं देखील गरजेचं आहे. आणि आता एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. जयहरी रांजोळी संघाचे